नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते ताकातलं पिठलं। तर ताकातलं पिठलं बनवण्यासाठी इथं साहित्य घेतले, बेसन पीठ घेतले 1 वाटी, मी इथं चाळून पीठ घेतलेले आहे, आपण 1 पेला भरून इथं ताक घेतलेले आहे आपण। आपल्याला त्यासाठी लागणार 1 कांदा घेतलाय बारीक चिरून, इथं मी मिरची, जिरं आणि लसूण असं हे मी कुटून घेतले। 4 मिरच्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं असं हे मी इथं आबडधोबड कुटून घेतले। मोहरी लागणार आहे पाव चमचा इथं आपण जिरं घेतले, पाव चमचा इथं आपण हिंग घेतलेला आहे, हळद घेतली अर्धा चमचा आपण इथं, चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर चिरून घेतली, तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि लागण असं पाणी वापरणार आहे आपण। घेतलेले भांड्यामध्ये आपण सगळ्यात आधी इथं बेसन आहे ते आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथं आपण हे ताक घेतले, पूर्ण ह्याच्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। बघू शकता पीठ आपलं ताकामध्ये छान असं मिक्स करून घेतलंय। आता ह्यातच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे। तर ज्या आपण इथं भांड्याने ताक घेतलेले त्याच भांड्याने आपण इथं 2 भांडी भरून आपण इथं पाणी टाकतोय। तर जेवढं आपल्याला बेसन बनवायचे तेवढं आपण इथं पाणी टाकलेले। तर मस्त असं मिक्स झालंय बघा। आता हे गॅस चालू करूया आपण, कढईमध्ये टाकूया तेल, आपलं इथं तापत आलेले, त्यामध्ये टाकते मोहरी, जिरं, हिंग पावडर, मिरचीचा ठेचा, मिरचीचा ठेचा मी थोडा आबडधोबड कुटलाय, छान वाटतो पिठल्यामध्ये। कांदा, तर इथं बघू शकता कांदा आहे आपला छान असा परतायला लागलेला आहे। ह्यामध्ये टाकूया हळद, हळद टाकून पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून परतून घेऊया छान असं। तर इथं बघू शकता आपली फोडणी ती छान अशी परतून निघालेली, कांदा पण छान परतलाय। गॅस एकदम बारीक ठेवूया। आता आपण इकडे हे पीठ मिक्स केलेलं आहे, त्याला पुन्हा एकदा असं चमच्याने फिरवून त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये त्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ, मस्त आपलं हे झटपट असं ताकातलं पिठलं छान असं तयार झालंय। आता ह्याला आपण इतकं घट्ट केलेलं आहे, तुम्हाला जर ह्याच्याही पेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ताक वाढवू शकता किंवा पाणी वाढवू शकता, हे तुमच्या आवडीनुसार आहे। ताक आपण इथं कमी आंबट वापरलेलं आहे, जास्त आंबट ताक वापरलेले नाहीये। 2 मिनिटं झाकण बघू शकता, 1 2 ते 3 मिनिटं झाले। आपलं जे ताकाचं पिठलंय ते छान असं शिजून झालेलं आहे, मस्त असं शिजलंय। इथं बघू शकता मस्त आपलं हे ताकातलं पिठलं आहे ते सुंदर असं झालेलं आहे, पिठलं झालेलं आहे। गॅस बंद करून टाकते मी आता। तर बघू शकता आपलं पिठलं पण तयार आहे। त्यासोबत आपण इथं आधी भाकरी केलेली आहे, सोबत कांदा, मस्त लाल चटणी आहे। आता आपण इथं पिठलं आहे ते वाढायला घेतो। ह्याचा फोटो काढलास का आपण इथं छान असं वाढायला घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी झटपट, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये छान असं चविष्ट एकदम खमंग असं ताकातलं पिठलं मी तयार केलेले। अगदी संध्याकाळच्या जेवणाला कमी थोडंसं असं हलकं असं काहीतरी म्हणून आपण आज छान असं हे जेवण बनवलेले। तर अशा पद्धतीचं पिठलं तुम्ही नक्की करून बघा। सोबत आपण इथं कांदा, भाकरी ज्वारीची, सोबत लाल चटणी घेतलेली आहे आणि छान असं हे पिठलं तयार झालेलं आहे। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।